क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असीम श्रद्धा, निसर्गावर अतुलनीय प्रेम, प्रामाणिकपणाचे अतिउच्च टोक या पारंपरिक निखाळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। 9 ऑगस्ट रोजी कळवण शहरात तसेच आदिवासी बहुल भागात जागतिक आदिवासी गौरव दिन हा मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। कळवण येथील बस स्थानकाजवळ आद्य क्रांतिकारकांचे प्रतिमा पूजन करून बस स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मोठ्या धूमधडाक्यात मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत बँड पथक, संभाळ, पावरी तसेच नंदुरबारमधून शृंगार पाटील हे नृत्य नाचवण्यासाठी विशेष आदिवासी कलाकारांनी हजेरी लावली। यावेळी एक तीर एक समान, सारे आदिवासी एक समान व संविधान बचाओ अशा मोठ्या जल्लोषात देखील घोषणा देण्यात आल्या। आदिवासी हा समाज निसर्गातील प्रत्येक वस्तूला आपले दैवत मानतो आणि निसर्गावर भरभरून प्रेम करतो। जागतिक आदिवासी दिन नृत्याविष्काराने तसेच आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे। निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे। संपूर्ण देशासह राज्यात नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। कार्यक्रमाला आदिवासी रील स्टार लक्ष्मण गांगुर्डे व छोटा सूर्यवंशी यांनी हजेरी लावली, कार्यक्रमाची शोभा वाढवली। तसेच आदिवासी युवक तरुणांना प्रोत्साहन व सामाजिक कार्यात नेहमी मदत करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या जयश्रीताई पवार यांची उपस्थिती सर्व आदिवासी युवकांना व समाजाला प्रेरणा देऊन गेली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी पुंजाराम खांडवी व योगेश बागुल, कळवण। जय आदिवासी आणि पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मी स्वागत व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांचे आभार पण या ठिकाणी मानतो। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा कळवण नगरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला आणि तो साजरा करण्यामध्ये या ठिकाणी एवढे सगळे जे आपला युवक वर्ग या ठिकाणी दिसतोय, या युवक वर्गाने खूप जास्त कष्ट घेतलेले आहे। त्याच्यामध्ये सगळ्या आदिवासी समाज संघटना, आपल्या एकलव्य संघटना असेल, त्याच्यानंतर आदिवासी ज्या काही विविध संघटना असेल त्या संघटनांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे। त्याच्यामध्ये बाळाभाऊ असेल किंवा इतर लोक रात्रीचे 2-2, 2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी जागे राहिलेले आहेत। त्याच्यामध्ये पांडुभाऊ असतील किंवा इतर आपले बागुल वगैरे सगळे, आणि या सगळ्या युवकांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आणि तो कार्यक्रम ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीने आपण कळवण नगरीमध्ये साजरा केलेला आहे। त्याच्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि सर्व तुमच्या प्रिंट मीडियाचे, व्हिडिओ मीडियाचे, एवढ्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जय आदिवासी, जय भीम, जय संविधान। आज 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन असल्याने कळवण तालुक्यामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहात सर्व क्रांतीवीरांची कळवण बस स्थानक या ठिकाणी विविध पद्धतीने पूजा करून सर्व समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा केला। यासाठी कळवण तालुक्यातील सर्व आदिवासी संघटनेने यासाठी विशेष परिश्रम घेऊन मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून सर्वांनी याचा आनंद घेऊन याने त्यांनी आपल्या पद्धतीने मिरवणुकीचा आनंद घेऊन आपल्या घरी प्रस्थान केलेलं आहे। या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि असंच इथून पुढं सर्वांनी एकत्र येऊन आपला समाज कसा पुढे जाईल, समाजातील मुलं कशी शिकतील, मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी आम्ही सर्व आदिवासी कार्यकर्त्यांनी, सर्व समाज बांधवांनी मुलांना या संदर्भात प्रोत्साहन देऊन आणि उत्साह देऊन त्यांना याबाबत सूचना केलेल्या आहे। याबद्दल सर्व आले त्याबद्दल सर्वांच्या वतीने आम्ही सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले आणि आभार पण व्यक्त करतो। सर्वप्रथम जय आदिवासी।
आणि या कार्यक्रमासाठी जे योगाचे जे या कार्यक्रमासाठी ज्यांचे मोलाचे योगदान आहे ते म्हणजे वीर एकलव्य संघटना, आदिवासी शक्ती सेना, जिवलग प्रतिष्ठान, आदिवासी रावण साम्राज्य, सत्यशोधक बहुजन आघाडी, बिरसा आर्मी, अखिल भारतीय विद्यार्थी संघटना, त्याच्यानंतर आदिवासी शक्ती सेना अशा कट्टर आदिवासी संघटना, रावण किंग फाउंडेशन, रावण साम्राज्य, जिवलग प्रतिष्ठान, त्याच्यानंतर आपले इंडियन फॅशन कलेक्शन यांचं पण या कार्यक्रमासाठी खूप योगदान आहे. या सर्व संघटनेचे मी आमच्या आदिवासी कृती समितीकडनं आभार मानतो. जय आदिवासी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.